जाऊया मित्रांनो निश्चित फक्त ना फक्त एंटरटेनमेंट याच्या व्यतिरिक्त काही नाही. आता फुकाडीकडून माझ्या शेंबाडीत वही मोडीत पळायला लागल. फक्त हसवण्याचा प्रयत्न करतोय. चला जाऊया मॅच कडे. महत्वाची मॅच आहे. प्रशांत स्ट्राइक एंड मध्ये खेळताना पाहायला मिळेल. नॉन स्ट्राइक एंड मध्ये शुभम आणि गोलंदाजी मार्कोटी लालचंद्र तयार. शुभम अंपरला काय मुक्काच येतो. जाऊया महत्वाची मॅच. बहुनोलीचा गोलंदाज याच वरती सरकून घे. सुरुवात होईल आता. मॅच कडे वळूया. पहिला बॉल. पहिल्याच बॉल वरती फटका इथे हवेत आहे. शतरक्षक बॉल खाली येतो. ओहो सुंदर सेम कार्यक्रम झाला. पैसा असेल तोपर्यंत पैसा नंतर चल ग गंगूबाई हौसा. खरी बनवली तर ते तिकडे रानाचा टेकडे होणार. त्याही खरी मजा लुटाय घेतली तिकडे. तिथे जाऊया यावेळेस. यस इथे टाकलेला हा चेंडू डॉट. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये. मयूर यावेळेस मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पंच एक मिनिट. पंच पहा टीम मोहपाडा टीमच्या 12व्या खेळाडूकडे मोबाईल आहे आणि इथे बहोनोलीच्या टीमच्या 12व्या टीमनं ती पॅनल्टी मागितलेली आहे. 2 धावा. बघा यो आवाज म्हणजे काय माहित आहे का. आईजीचे जीवाव बायजी उधार आणि सासूचे जीवाव जावई सुभेदार. यस बिना कष्टाची. ओदे कीपरला एक काम करा. मुरकटात नेऊन उभा करा. मुरकटात रात आंधळा लागलाय का काय झाला काय कळाय मार्ग नाही. कमाल आहे बाबा. तिथे जरूर प्रयत्न चांगले राहिले. डॉट चेंडू. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 1 धाव धावफलकावरती आहे. 2 चेंडूचा खेळ शिल्लक. गोलंदाज तयार. लालचंद्र स्ट्रायकर मध्ये शुभम. नाही गडी मात्र चांगलंच आरडता हा का. बार भरून आलं वाटतं. इथे जरूर हा डॉट. निर्धाव चेंडू आलेला आहे. शेवटचा बॉल या ओव्हर मधला शिल्लक आहे. लालचंद्र गड्याचं नाव लालचंद्र आहे. जाऊया. हो हो यावेळेस गोलंदाजाचं नाव लालचंद्र. सकाळीच खाली अर्धा किलो बंद्र आणि तिथे घेतलाय वास. गोलंदाजी होते त्यापेक्षा सुहास. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. शुभम बाद.
बनवलं आले होतं माग आयडियास आहे का आयडियास न वयाना ते तू तिकडे पका कंबारा आली होती ते डुबाव त्याची नेऊन कमरल बिमरल लावण्या देऊन मणी बिनी सटकायचा मोकार गडी नाचत हो तिकडं कुठं तरी बाजा बिजा वाजत होता तिकडे न्यातन द्या उलाजा जरूर अगदी आपण पाहू शकाल सेलिब्रेशन जोरदार होत आहे कारण आज आमच्या गावचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतो आहे आणि तो चांगली कामगिरी देखील करतोय कारण JD11 मोहपाडा टीम या टीमला थांबवणं तेवढं सोपं नाही पण तो लालचंद्र मात्र करून दाखवलेला आहे आणि यावेळेस गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय रुपेश षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 2 हातांसाठी रुपेश आता रुपेश कशा पद्धतीने मयूरा आणि अजय हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवर आहेत पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 1 धाव आली बोकरापेक्षा चिकूट बॉलिंग लालचंद्र बेकार बॉलिंग चिकट्या बॉलर परंतु आता इथे रुपेश यावेळेस शरीराच्या सहाय्याने विकेट किपरना कसा तरी संदू कणून कुठून आलेला आहे बापा रे या कार्यक्रम म्हणजे काय माहिती का पियाल घेतला दूध दुधात पडली माशी आणि आता बॉलरची झाली जर अशी काशी कारण वाईट +1 2 धावा आल्यात 3 धावा धाव फलकावरती आहे पहिलाच बॉल जरासा नासका आला कारण वाईट आलेला आहे आणि जसा वाईट आला तसा स्टेज होतो गडी उदातो उतरून देख गेला बाउंड्री अँगल चिरली आहे डळका काय त्या अंगात लागला वळवळ कराय जाऊया ओव्हर क्रमांक 2 रुपेश षटकातला पुढचा चेंडू हाताळण्यासाठी तयार होतोय स्ट्राइक एंड मध्ये अजय आहे महत्वाची मॅच आहे टॉप 3 मध्ये जाण्यासाठी हे घमासन युद्ध सुरू आहे आता पाहू शकाल अजय तयार आहे स्ट्राइक एंड वरती म्हणून तर सांगता घराचे पत्रे गेले वाऱ्यानं उडून आणि आमच्या रुपेश शेटचे टकले पडत आले पुढून परफेक्ट होती ते का कॅमेरावाल्यानं फोकस केला माल सांगायचे रुपया माझा नको काय जाऊ नाव बड्या जरूर इथे डॉट चेंडूत चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळाली निर्धाव चेंडू आलेला आहे 3 धावा धावफलकावरती आहेत आता पुढचा चेंडू यावेळेस फटका इथे हवेत आहे इथे स्वतः गोल असा मानाय करीत जो स्कोरर एडखण होतो अरे पण ते खेळता तू का लोड घेतो काय वयाचा त्या होई पण उद्याचा का तू मा अंगल तीड लिहिता करता करता जर काय कार्यक्रम झाला तर मग काय करायचा एक सिंगल आली धावा धावफलकावरती 4 आहे पहा प्रत्येक चाहता प्रत्येक टीमचा समर्थक सपोर्टर करायला ज्या वेळेस संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतो ना तेव्हा त्यांना वाटतं आपला संघ जिंकायला जावा आणि त्या पद्धतीनं सेलिब्रेशन होतं 4 धावा आहेत 4 चेंडूचा खेळ अजूनही या डावामध्ये शिल्लक आहेत आता येणारा चेंडू स्ट्राइक एंड मध्ये मयूरा आहे नाही नाही बॉल तोच येईल र पाणी घातला का वाढेल ना पकापक काय सांगायचंय नाही बॅट्समन बॉल मारला असता पण तो ना कोण तर बॉलर जरा लिकीचा पंक्चर आहे वाटतो बॉल टिकताना करतो हवा निघा ते कोठून तरी तिथे जरूर डॉट चेंडू आलेला आहे अजून हे 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आतापर्यंत तात्या प्रतिष्ठान बहुनोली टीमची गोलंदाजी अप्रतिम राहिली आहे यावेळेस हो फटका सजवलाय गॅप आहे क्षेत्ररक्षकाला बॉल पर्यंत आता इथे मला वाटतं जरूर पंच 1 मिनिट कुणावरती अन्याय नको सामने महत्वाचे आहेत फायनल फेरीचे सामने आहेत यस नो प्रॉब्लेम चला चालू द्या गेम तिथे जरूर चांगले प्रयत्न राहिले क्षेत्ररक्षकांचे आणि पंच या बॉलवरती 2 आणि 2च्या मध्येनं 6 धावा धावफलकावरती आहेत शेवटचे 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आमच्या किडण्या फेल व्हायची बारी काय सांगत आहे सकाराम तिकडून आला कांताराम इकडून गेला पण सकाराम ना वाडा कसा तरी मोडता सावरला
म्हणून आता बायको करा चकणी पण मेवणी पहा चिकणी, टेन्शनच नाही, फलंदाज बाद. शेवटचा बॉल असेल 6 वरती 3 विकेट. टार्गेट या डावामध्ये किती सेट होणार ते आपण पाहणार आहोत. शेवटचा बॉल रुपेश, जो पहिला चेंडू व्हाईट हाताला होता परंतु त्याच्यानंतर पूर्णतः कमबॅक. आता जाऊया, रुपेशचं सेलिब्रेशन अप्रतिम आपल्याला पाहायला मिळालं होतं. शेवटचा बॉल तोही काय सांगायचा, फसवा बॉल होता आणि तिथे एक झालेली आहे कंप्लीट. आणि मला वाटतं एकच धाव कंप्लीट, 7 धावा बिजासाठी, 12 चेंडू 8 धावेची गरज. आज या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल आई गावदेवी पिंपलोलीवाडी हा संघ खऱ्या अर्थाने जिथून क्रिकेट करिअरला सुरुवात झाली आहे तिथून या संघाला नाईटच्या स्पर्धेमध्ये एकही पारितोषिक घेताना आपण पाहिलं नाही. परंतु मित्रांनो म्हटलं जातं ना, प्रयत्न करत राहा, अपयश ही यशाची पहिली पायरी असते. आणि ते आज या स्पर्धेमध्ये आई गावदेवी पिंपलोलीवाडी क्रिकेट संघाने ते सिद्ध करून दाखवलंय. अगदी करिअर जर म्हटलं तर डेच्या फॉर्मॅटमध्ये अनेक स्पर्धा त्यांच्या नावावरती राहिल्या, परंतु नाईटचा करिअर म्हटला तर मलाही आठवत नाहीये योगेश वाघचा उदय देखील झाला नव्हता. तिथून पीसीसी मांडवा या नावाने हा संघ खेळायचा, त्याच्यानंतर आई गावदेवी पिंपलोलीवाडी या नावाने खेळायला लागला आणि तिथून आतापर्यंत क्रिकेटच्या या करिअर मध्ये पहिल्यांदा हा संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल झाला पहिल्या रात्रीमध्ये. तिथूनचा प्रवास राहिला, शेवटच्या क्षणापर्यंत एका चेंडूमध्ये 7 धावा लागत होत्या. भगवान गोरे गोलंदाजी करत होता आणि शेवटच्या बॉलवरती तो षटकार आला होता आणि तिथे त्यांची चीज मेहनतीची घडली आणि एका धावेनं सुपर 3 मध्ये संघ आता सध्याच्या स्थितीला दाखल झालाय. टीमला खऱ्या आता निश्चित या करिअर मध्ये आपण पहिल्यांदा बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होऊन अजून पुढच्या फेरीमध्ये दाखल झालात. तुम्हाला फायनल राऊंड मध्ये भरपूर शुभेच्छा असतील तुमच्या टीमला. विनायक भगवान गोरे, लक्की निरगुडा आणि सगळी त्यांची आई गावदेवी क्रिकेट संघ पिंपलोलीवाडी या टीमला सगळ्यांना शुभेच्छा असतील. मॅच कडे वळूया, मॅच कडे आपल्याला पाहायला मिळतील बॉल कंच फेफसेचं का कवटी, अरे हंपर्क तू पहिले दुसरे रात्रीपासून खेळतो, तुला कसा ठावा नाही का, कॉमेंट्री वाले बॉल आला का हंपर्क. निशान गायकर काकोले ज्यांच्या माध्यमातून जर तात्या प्रतिष्ठान बनवली टीमचे फलंदाज लगातार 2 षटकार जर मारत असेल फलंदाज तर त्या फलंदाजासाठी 500 रुपयाचं पारितोषिक त्यांच्या 12व्या खेळाडूगत जमा आहे. कारण आम्हाला जमा सांगल्या मग असा वाट मग नगरला गेलेली एक बार आणि नेमका काय झाला, बक्षीसवाल्यानं बक्षीस दिला, 12व्या खेळाडूगत दिलेला आणि 12व्या खेळाडू गेला निघून आणि खेळाडू माझं मागायला दे रे पैसे अशी तर. तिथे जाऊया आणि पॅनल्टीच्या 2 धावा ऍड होतील. 12वा खेळाडू म्हणजे चांगला म्हणजे काय झालं त्याचं काय, माझी बायकोच आहे मग पॅनल्टीला मला खुशीला बोट आला आहे. आता जरा दम खाय ना, नाही तर काय मोतूरला येतो का लगेच, माझ मंगल असते का तू, टेन्शन नको जाऊ. तिथे जाऊया, 10 धावा होतील आणि विजयासाठी 10 धावा यांच्या ऍड होतील. कठीण काम आहे. पहिलाच बॉल कोसऱ्या बॉल आणि जरूर एक सिंगल कंप्लीट झाले, दुसरीचा प्रयत्न केला जाईल आणि बघता बघता आता इथे 2 धावा कंप्लीट. 2 धावेने संघाचं खातं खुलं होत आहे. श्री गणेशा संघाचा इथे होतोय आणि 2 धावेने खऱ्या जरूर एकंदरीत 2 धावा पॅनल्टीच्या देखील ऍड होतील.
म्हणजे मला वाटतं 8 बनवायच्या होत्या तर कदाचित त्या 6च बनवाव्या लागतील आणि त्यामधल्या आता 2 आलेल्या आहेत. स्ट्राइक एनवरती विलास उजव्या हाताचा खेळाडू शुभम तयार आहे. गोलंदाजी मार्कोजी षटकातला पुढचा बॉल नाही ना यो कंचा शॉट होता. यो आजा बॉल अंगला आला टनकून काय उडी मारली. बॅटिंग म्हणजे काय सांगता चौकात मारलाय रुपया काय ते टायमाला डीजे चालू होता ना ते काय सांगतो आज तुझी ऍक्शन आली असती ना तू टेन्शन नको जाऊ ना मग कॉमेडी करायचा होत नाही काय ना योगेश वाघ आला नाही असला नाही तर घरात 4 कोत्रे जाऊन गुदमरून मेलेला काय वाईट तिथे जरूर एक सिंगल आली आहे. 3 धावा आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा शुभम काय नाही हेडशॉट यो हेडशॉट त्यालाच कळला नाही नेमका बॉल करून का गेला म्हणून सांगता रंग झाला फिक्का त्याला कोण घेईल मुक्का घेतला ना बॉल नाही आलं काय नाही ओके आहे दिल्या घरी सुखी राहावे नो टंटा नो घंटा. तिथे एक सिंगल आली आहे. 4 धावा पहा हेडशॉट त्याला त्यावा नाही तो बापो तिथे जाऊया आणि इथे जरूर पुन्हा एकदा अगदी आपण पाहू शकाल पंचांकडे अपील आणि पंचाने आता सांगितलेलं आहे पहा एक सरा मारण्यात काही मजा नाही डायरेक्ट सोनोग्राफी त्याच्यानंतर मग नॉर्मल की सीझर. रन एक पाहिजे का बरं मग विक्स 500 घ्या एका गोळीमध्ये 5000 मेंटॉस खाऊ दिमाग की बत्ती जलाव चलो. इथे जरूर या 5 धावा धावपलकावरती आहेत आणि एका धावेची गरज आहे. 2 पहा एकंदर 8 बनवायच्या होत्या 2 धावा पॅनल्टीच्या होत्या म्हणजे अंपर कठीण काम. ऑनफिल्ड डिसिजन यस ओके. एलबी लकून का इकडे काय मग अल्ट्रा मशीन घरी सुरून आलो कमाल करीत हो तू. एका धावेची गरज यावेळेस समोरच्या दिशेला फटका इथे फसला आणि तिथे फलंदाज बाद विकेट. एक चेंडू शिल्लक आहे आणि खऱ्या तात्या प्रतिष्ठान बहुनोनी टीमचा 12वा खेळाडू पहा पवन कोण पवन बॅट्समन पवन तात्या प्रतिष्ठान बनवली नाही मग बोलणारच होतो पण तिकडे हात केला ना ते बोला थांबलो तुम्ही टेन्शन नका जाऊ दिल्या घरी सुखी राहावे. तिथे जरूर डॉट चेंडू आलाय आणि आता ओव्हर संपलेली आहे पहिली. 5 धावा झालेल्या आहेत. आता 6 चेंडू 5 धावा प्रशांत झालेल्या आहेत. पॅनल्टीच्या 2 धावा आपण ऍड करतोय 7 होतील म्हणजे आता विजयासाठी फक्त आणि फक्त एका धावेची गरज आहे ते म्हणजे तात्या प्रतिष्ठान बहनोली क्रिकेट संघाला. इथे जरूर आहे काय नाही इथे जरूर अभिनंदन टीम तात्या प्रतिष्ठान बहनोली हा सामना विजय होतोय. अभिनंदन टीम टॉप 1 हार्ड लक टीम पप्पी जे एक माझी निशान काकोले खऱ्या काकोली इंडिया हेच निश्चित अगदी फुल सपोर्ट आहे टीमला. आणि चला आता आपण मला वाटतंय ड्रॉ खुले करणार आहोत. नो डाऊट नो अबाउट या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सकाळी 52 किलो खाली बंद्र त्याचं नाव लालचंद्र ठरले या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच. आपण यायचंय